नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक आहे आपला श्रीमंत नातेवाईक गरीब नातेवाईकापासून संपर्क का तोडतात, त्यांच्या संपर्कात का न राहत, ते हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आपण बघितले असते, आपले बरेचसे नातेवाईक आहे श्रीमंत असतात, ते आपल्याला कधी कॉल करत नाही, कधी आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही. कधी आपण त्यांना भेटलो तर तो वरवरचं हॅलो नमस्कार एवढंच बोलणार, जास्त आपल्याला भाव देत नाही, आपली जास्त किंमत करत नाही. तरी आपल्याशी श्रीमंत नातेवाईक का संपर्क तोडतात याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर श्रीमंत व्यक्तीला काय वाटतं का हा आपल्याला पैसे मागेल, कर्ज मागेल, उसने पैसे मागेल, त्यामुळे ते आपल्या संपर्कात राहण्याचा कमी संपर्कात राहतात आपले. तर गरीब नातेवाईकाला हे कायम दूर ठेवतात. आणि यांचं कसं असतं माहिती का, हे जे त्यांच्या लेवलच्याच माणसासोबत जास्त चांगले राहण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना त्यांच्यात देवाणघेवाण होते. तर ते जे तुम्ही सारखे वारखे असाल तर ते तुमच्याशी बोलणार. अगं शेवटी तुम्ही गरीब असला तर तुम्हाला काय म्हणणार, तुम्हाला भावसुद्धा देणार नाही, तुम्हाला ओळखसुद्धा देणार नाही. तर त्यांचं स्टेटस जपण्यासाठी ते आपल्याला भाव देत नाहीत. तर त्यांना वाटतं आम्ही खूप मोठे झालो आहे, आणि त्यांना कधीच वाटत नाही की तुम्ही पण त्यांच्यापेक्षा मोठे व्हावा, त्यांच्या पुढे तुम्ही जावा. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला ओळख देत नाही. त्यांना वाटतं तुम्ही गरीबच राहावा. त्यांना खूप आनंद होतो तुम्ही गरीब राहिल्यामुळे, आणि त्यांना वाटतं आम्ही श्रीमंत राहावा आणि आम्हालाच जास्त प्रतिष्ठा मान सन्मान मिळावा असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते तुमच्याशी संपर्क जोडतात. आणि त्यांनी जर त्यांचा मोठेपणा दाखवला आणि तुम्हाला भाव दिला तर तुम्ही काय होतात, लोभी होतात आणि त्यांना पैसे मागू लागतात किंवा त्यांच्या इथं सारखं जाणं येणं करू लागतात. मग त्यांना आवडत नाही ते. त्यांना कसं आवडतं, तुम्ही गरीब आहे आणि आमच्या इथं येतात सारखं मागायला, काही उठलं का सुटलं काही मागायला येतात, असं वाटतं त्या श्रीमंत लोकांना. त्याच्यामुळे ते तुमच्या कमी संपर्कात राहतात. तर श्रीमंत लोक आहे तुमचा मोबाईल नंबरसुद्धा सेव्ह करणार नाही. तुम्ही कधी त्यांना कॉल लावून बघा, तुमचा नंबर त्यांच्याकडे कधीच सेव्ह राहणार नाही. तर तुम्ही कॉल केला ना, ते तुम्हाला वेगवेगळे कारणे सांगेल. अरे तुम्ही सारखे नंबर बदलता तुमचे. आता मी नवीन फोन घेतला, ते असे म्हणतात आम्ही आता नवीन फोन घेतला आणि तुमचा अगोदरचा नंबर आहे ना, आणि तो त्या पहिल्याच फोनमध्येच राहिला आणि तो डिलीट झाला, असे तुम्हाला कारणं देणार. तर आपला नंबर त्यांच्याकडे कधीच नसतो, पण त्यांचा नंबर आपल्याकडे असतो. आणि कधी पण आपण कुठं एखाद्या कार्यक्रमात भेटलो ते काय म्हणतात, तुम्ही काय फोनच करत नाही आम्हाला. तर आपण फोन करतो पण ते फोन उचलत नाही. कधी कधी ते आपला फोन उचलत नाही. उचलला तर काय म्हणतात, आपण फोनवर बोलायला लागलो ना, आपण म्हणलो हॅलो आपण काही थोडंसं बोलायला लागलो, बरं आहे का एवढंच विचारणार, आणि नंतर अरे थांब मला फोन येतो आहे दुसऱ्याचा, तुम्हाला नंतर फोन करतो. आणि आपण काय म्हणतो, आज हा नंतर फोन करणार आहे, आपण त्याच्या फोनची वाट बघत बसतो, आपल्याला नंतर फोन करणार आहे, पण तो काही फोन करत नाही. आणि तुम्ही परत थोडासा वेळ गेल्यानंतर पुन्हा फोन लावून बघा, तो परत दुसऱ्यांदा काहीतरी सांगेल, अरे आता मला ना थोडंसं एक कामात बिझी आहे, मी तुला नंतर फोन करतो. तर असे श्रीमंत लोकांचे उदाहरण नाही काही. तर ते श्रीमंत लोक आपल्याशी असं वागतात. आणि काही आपण नेमकी काही अडचण असली ना, पैसे मागितले ना, तर नाही म्हणून सांगतात. चांगली गोष्ट आहे, ते नाही म्हणतात, पण आपण घेतले तर पैसे द्यायला पाहिजे परत. पण काही लोक परत देत नाही म्हणून ते काय म्हणतात, गरीब माणूस हा, गरीब नातेवाईक आपला, हा पुन्हा पैसे देतो पैसे बुडवतो, त्याच्यामध्ये आपले काय पैसे देत नाही. तर श्रीमंत लोक मग असेच माजुरीवाण्या करतात आणि आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, संपर्क कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर काही नातेवाईकांचं लय अवघड आहे. ते कुठल्याच कार्यक्रमाला हजर राहत नाही आपल्याला, ते मुद्दामून संपर्कात राहत नाही, कारण त्यांना आपल्या कार्यक्रमाला यायचं नसतं, म्हणून ते आपल्याशी कॉन्टॅक्ट पण साधत नाही आणि कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. काही नातेवाईक आहे त्यांचा व्हॉट्सॲप नंबर असतो, पण आपल्याकडे व्हॉट्सॲप नंबर देत नाही त्यांचावाला, आणि आपल्याला दुसराच नंबर देते, असा चालू नंबर. म्हणजे ते आपल्या त्यांच्या त्या यादीमध्येच समाविष्ट करत नाही. जसं त्यांना आपल्याला पर्सनल, आता एखादं त्यांनी स्टेटस टाकले तर काही स्टेटस आपल्याला दिसते, कारण आपला नंबर त्यांच्याकडे सेव्ह असला तर त्यांचे स्टेटस आपल्याला दिसते, आणि जर आपला नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसला त्यांचे स्टेटस आपल्याला दिसत नाही. तर ते नातेवाईक एवढे माजुरी असतात की ते आपला नंबरसुद्धा सेव्ह नाही ठेवत त्यांच्याकडे, आणि त्यांना आपली गरजच नसते. त्यांना असं वाटतं आमच्याकडे खूप पैसा आहे, आता आम्हाला यांची गरज नाही. असे वागतात हे मोठे लोक, श्रीमंत लोक. श्रीमंत लोक खूप खोटे असतात. तर अशा श्रीमंत लोकांशी आपण त्यांच्याप्रमाणेच वागलं पाहिजे. नाही विचारत तर आपण पण नाही विचारायचं त्यांना, असं राहायचं मित्रांनो.
तर श्रीमंत लोक जेवढे त्यांच्या मनापर्यंत प्रमाण राहते, त्यांच्या मर्जीप्रमाणे राहते, तसंच आपण त्यांच्यासारखं वागायचं. तू नाही विचारत, मी पण नाही विचारत. तू नाही मला ओळखत, मी पण तुला नाही ओळखत. तर असं राहायचं आपण मित्रांनो. तर हे श्रीमंत लोक मुद्दाम आपल्याशी संपर्क तोडतात. त्यांना वाटतं आमच्याशिवाय यांचं कोणीच नाही आणि आमच्याशिवाय यांचं काही चालतच नाही. तर आपण पण त्यांची गरज आपल्याला पण नाही वाटली पाहिजे, त्यांना आपली पण गरज वाटली नाही पाहिजे. त्यांना आपली गरज नसतीच, तर आपल्याला पण त्यांची गरज नाही असं ठेवायचं लक्ष आणि आपलं काम चालून ठेवायचं. तर मित्रांनो, हे श्रीमंत लोक खूप हलकट लोक असतात. तर मेन कारण म्हणजे श्रीमंत नातेवाईकाला ना कधीच आपला नातेवाईक पुढे गेलेला नाही पाहिजे ना असं वाटतं. कधीच श्रीमंत नाही झाला पाहिजे हे खरं श्रीमंत नातेवाईकाला वाटत असतं. त्यांना वाटत असतं आपला नातेवाईक हा गरीब आहे, गरीबच राहिला पाहिजे. ते त्याला कधीच वर जाऊन पाहणार नाही, त्याला खालीच ओढतील. तर हे श्रीमंत नातेवाईक म्हणजे ना आपल्याला कधीच ओळख देत नाही. त्यांच्या भानगडीत राहतात, म्हणजे त्यांच्या गणगणीत राहतात. तर आपल्याला हे कधीच अडीअडचणीत मदत करत नाही. आपण किती पण जर उसने पैसे मागितले तर मागायची कधी इमर्जन्सीमध्ये गरज होती. कधी असं मुद्दाम कोणी मागत नाही, इमर्जन्सीमध्येच मागतो. तर इमर्जन्सीमध्ये देत नाहीत. तर हे टाळाटाळ करतात. भले तुमच्याकडे पैसे असून तुम्ही देत नाही हे बरोबर आहे, पण काय समोरच्या व्यक्तीने पण दिले पाहिजे. पण समोरचा व्यक्ती देत नाही, त्याच्यामुळे देत नाही हे खरं आहे. पण गरीब नातेवाईकांनी पण श्रीमंत नातेवाईकांना कधी पैसे मागितले नाही पाहिजे. ते जसे वागतात तसेच वागून दिलं पाहिजे. ते बोलले तर ठीक, ते बोलले तर बोलायचं, तुम्ही नाही बोलले तर तुम्ही तुमचंच स्तब्ध राहायचं. आणि कधी पण स्वतःहून त्यांना कॉल करू नका. त्यांनी केला तर तुम्ही करा, त्यांनी नाही केला तर तुम्ही नका करू. तर जशाच तसं वागायचं शिका मित्रांनो. आणि जास्त श्रीमंत लोकांकडून अपेक्षा ठेवू नका. आपण श्रीमंत लोकांच्या लेवलमध्ये येईल हा प्रयत्न करा. भक्कळ पैसा कमवा, खूप इमानदारीने मेहनत करा, जास्त मेहनत करा, कष्ट करा आणि असं वर्चस्व प्राप्त करा की आपल्याकडे खूप पैसा येईल आणि आपल्याला कोणाची गरज पडणार नाही आणि कोणाकडे मागावं लागणार नाही. आणि कधी कोणाला आपली एक पगार पण सांगू नका आणि काय करतो ते पण सांगू नका. आणि काही श्रीमंत लोक मुद्दाम आपली टिंगली उडतात, मुद्दाम आपल्याला पैसे मागतात. काही माणसांना आपल्याला पैसे उसने द्यायचे नसले ना, ते मुद्दाम आपल्याला पैसे मागतात अगोदर, कारण आपण त्यांच्याकडे मागू नये म्हणून. मग आपल्याला ते आपले डाटा काढतात, तुमची फार गरिबी उकरून काढतील. तुम्ही काय करता, काय काम करता, काय नाही करता, किती पैसे कमवता, सगळं उकरून काढतील आणि मग तुम्हाला उसने मागतील. अशी लोकांची गत आहे. तर लोक खूप भामटे आजकाल. लोक दुसऱ्यांकडून पैसे कसे काढायचे हे माहिती राहत त्यांना. ते त्यांचं कॅल्क्युलेशन नाही माहीत राहत त्यांना खर्च काय असतो, काय राहतो हे कोणाला काही कळत नाही. फक्त ते म्हणतात पैसे कसे भेटतील हेच मागतात आणि टिंगल करतात. तुम्ही कामवाले, तुम्ही आमकेवाले, तुम्ही धमकेवाले. तर त्यांना असं वाटतं खूपच पैसे कमवतो. आता सगळ्यांना माहिती असते ज्याची त्याची परिस्थिती कशी. पण काहींची परिस्थिती चांगली असते, जास्त परिस्थिती असते, म्हणजे त्यांच्याकडे भक्कळ पैसा असतो. अशांकडे भरपूर पैसा असतो. पण काही माणसांना पैसा नसतो, अशांना मागून काही फायदा नाही. तर मित्रांनो, हेच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.